सोलापुरात पाणी प्रश्नावरून महिला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। महापालिकेबाहेर रिकाम्या घागरी घेऊन आंदोलन सुरू आहे। अनियमित आणि दूषित पाणी पुरवठ्यामुळे यल्गार पुकारण्यात आलाय। महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। याच विषयीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी। पाणी वेळेवर येत नाही आणि पाणी आलं तर दूषित पाणी मिळत असल्याच्या निषेधार्थ महिला काही सोलापूर महानगरपालिकेच्या बाहेर आंदोलनासाठी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण झी24 तासच्या माध्यमातून या ठिकाणी पाहू शकतो। महिला घागर कळशी घेऊन या ठिकाणी आलेल्या आहेत। काही महिला आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, कशासाठी आंदोलन आहे हे? आम्हाला क्रमांक 11 मधून आम्ही पाण्यासाठी इथं रस्त्यावर उतरलेलो आहे। आम्हाला पाणी नाही आहे आणि असल्या उन्हामध्ये ह्याच्यामध्ये महिलांनी येऊन रस्त्यावर उभारलेत आणि महिलांसाठी आरक्षण आहे, महिला सुखरूप राहतील हे भाषा त्यांनी बोलत आहेत। आज सध्या सगळे महिला रस्त्यावर उभारलेत, ह्यांचा जाणीव त्यांना नाही आहे का? छोट्या आम्हाला पाणी नाही, वर्ष झालं आम्हाला 10 दिवसाला 11 दिवसाला पाणी सोडतात आणि ज्या वेळेस आम्ही फोन करतो त्यावेळेस आमचे फोन उचलत नाही। झोनचे अधिकारी नाही, कच्च्या विभागाला नाही का कुणी नाही। प्रत्येक वेळेस आम्हाला पाण्यासाठी रस्त्यावरती उतरावं लागतं। मग हे कशासाठी चाललंय यांचं? कारण आम्हाला महानगरपालिकेचे लोक कुठल्याच आजपर्यंत मदत केले नाहीत। आम्ही वर्ष झालं पाण्यासाठी लढतो। प्रत्येक आठवड्याला आम्ही आमच्या रस्त्यावरती येतो। प्रत्येक आठवड्याला आमचा हा प्रामुख्याने उद्देश आहे की येथे जे आंदोलन होत आहे, गेली 3 वर्ष सातत्याने याचा पाठपुरावा करीत असून आज पाणी पुरवठा विस्कळीत होऊन अभिषेक आदेप्पा, झी24 तास, सोलापूर।